Hello, dear students. Dr. Bapuji Salunke, Institute of Engineering and Technology, Kolhapur, welcomes you all to e-learning platform. This is Science and Humanities Department. Myself, Mr. Sudarshan Dinkar Mahadik, and the course which you are learning is Applied Science Physics. The unit which you are learning is Photoelectricity, X-rays and Laser. The learning outcome for our today's lecture is explain the concept of photoelectric effect for a given material. Dear students, let us see our first concept, threshold frequency, nu naught. This notation is called as a nu naught. Dear students, while studying photoelectric effect and its basics, I had told you, you might remember that the light which is incident on a metal surface must be of a suitable frequency. म्हणजे आपण त्यावेळी सांगितलं होतं की मेटॅलिक सरफेसवर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट मिळवण्यासाठी आपल्याला कोणत्याही फ्रिक्वेन्सीचं रेडिएशन टाकून काही उपयोग नाही, तर आपल्याला पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीचं रेडिएशन टाकावं लागतं असं आपण त्यावेळी सांगितलेलं होतं. तर त्याच्या संदर्भातच ही टर्म थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी न्यू नॉट ही जी टर्म आहे थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी त्यासाठी बघूया आपल्याला ही टर्म काय सांगते. Threshold frequency for a metal is the minimum frequency of the incident light or incident radiation required or at which the electron emission just begins. Okay. Threshold frequency याचा अर्थ त्या पर्टिक्युलर मेटलवर कमीत कमी किती फ्रिक्वेन्सीचं रेडिएशन टाकल्यानंतर इन्सिडंट केल्यानंतर किंवा कमीत कमी किती फ्रिक्वेन्सीचं रेडिएशन आवश्यक आहे त्या मेटॅलिक सरफेसवरून इलेक्ट्रॉन इजेक्ट होण्यासाठी, त्या कमीत कमी व्हॅल्यूला आपण म्हणतो थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी न्यू नॉट. पहा, म्हणजे एखाद्या मेटॅलिक सरफेसवरून इलेक्ट्रॉन इजेक्ट होण्यासाठी आपल्याला कमीत कमी किती फ्रिक्वेन्सीचं रेडिएशन त्याच्यावर टाकावं लागेल त्या मेटॅलिक सरफेसवर, त्या कमीत कमी फ्रिक्वेन्सीला आपण म्हणत असतो थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. आपल्याला एक गोष्ट या ठिकाणी कळलं असेल की थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी ही त्या मेटलसाठीची कॅरेक्टरिस्टिक असते. लक्षात घ्या, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी फॉर मेटल म्हटलेलं आहे. म्हणजे थोडक्यात एखाद्या मेटलसाठी जी फ्रिक्वेन्सी थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी असेल, नॉट नेसेसरीली की ती दुसऱ्या एखाद्या मेटलसाठी तीच थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी असेल. तर थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी ही त्या मेटलसाठीची कॅरेक्टरिस्टिक असते. ओके, त्या मेटलसाठी थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी असते. म्हणजे रेडिएशन जे आहे त्या रेडिएशनची जी फ्रिक्वेन्सी आहे ती थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी आहे. हे एखाद्या मेटलसाठी खरं असू शकतं, लक्षात घ्या. परंतु तीच थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू ही प्रत्येक ठिकाणी खरीच असेल, प्रत्येक मेटलला लागूच होईल असं काही नाही. म्हणजे फ्रिक्वेन्सी ही कॅरेक्टरिस्टिक मुळात असते रेडिएशनची, पण थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी ही जी कन्सेप्ट आहे ती लागू आहे मेटलसाठी, वेगवेगळे असणार आहे ती. ओके, आता आपण एका उदाहरणाच्या साहाय्याने पाहू. आता हा एक मेटल आपण या ठिकाणी घेतलं आहे. आता हे रेड कलरचं रेडिएशन आहे, आपल्याला माहिती आहे 700 नॅनोमीटर ही त्याची अशा पद्धतीनं वेवलेंथ आहे, आपण हे पाहिलेलं आहे या ठिकाणी. आता ह्याची फ्रिक्वेन्सी पहा. ओके, ह्याची फ्रिक्वेन्सी, हे लाल कलरचं रेडिएशन आहे, मेटल सरफेसवर टाकलं, इलेक्ट्रॉन मिळत आहेत का आपल्याला या ठिकाणून? नाही मिळत आहेत. ओके, परंतु आपण जर या ठिकाणी पाहिलं की आपण याच्यावर येलो कलरचे रेडिएशन ज्यावेळी टाकले तेव्हा इलेक्ट्रॉन्स इथून इजेक्ट झालेले आपल्याला दिसत आहेत, पहा. ओके, म्हणजेच या ठिकाणी आपल्याला हे दिसून आली. आणि येलो कलरपेक्षा जास्त जी फ्रिक्वेन्सी आहे ती व्हायलेट कलरची, आणि व्हायलेट कलर याच्यावर इन्सिडेंट केल्यानंतर आपल्याला इलेक्ट्रॉन्स इथून इजेक्ट झालेले मिळतात, परंतु रेड कलरला नाही मिळत. म्हणजेच थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी फॉर धिस मेटल is the minimum frequency which is required to eject the electrons from the metal. कोणतेही रेडिएशन नाही, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीच्या पेक्षा कमी फ्रिक्वेन्सी व्हॅल्यू असणार रेडिएशन टाकलं इलेक्ट्रॉन्स मिळणार नाहीत. पण थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी एवढी फ्रिक्वेन्सी असणार रेडिएशन किंवा त्याच्यापेक्षा जास्त व्हॅल्यू असणार रेडिएशन तुम्ही टाकलं तर इलेक्ट्रॉन्स मिळतात. द व्हॅल्यू ऑफ थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी फॉर मेटल इज डिफरंट फॉर डिफरंट मेटल्स. प्रत्येक मेटलसाठी वेगळं आहे. म्हणजे ती कॉपरसाठीची व्हॅल्यू वेगळी आहे, पोटॅशियमसाठीची वेगळी आहे, सोडियमसाठीची व्हॅल्यू आहे ती वेगवेगळी आहे. ही गोष्ट ध्यानामध्ये घ्या की थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीपेक्षा कमी फ्रिक्वेन्सीचं रेडिएशन जर तुम्ही त्या मेटलवर टाकलं तर इलेक्ट्रॉन्स मिळणार नाहीत. थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू आहे तेवढ्या फ्रिक्वेन्सीचं रेडिएशन जर तुम्ही टाकलं इलेक्ट्रॉन जस्ट बिगिन होईल, सुरुवात होईल. आणि थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीपेक्षा जास्त फ्रिक्वेन्सीचं जर रेडिएशन तुम्ही टाकलं तर तिथून तुम्हाला इलेक्ट्रॉन्स जास्तीत जास्त प्रमाणात मिळतील.
तशीच पुढची कन्सेप्ट आहे थ्रेशोल्ड वेवलेंथ लॅम्बडा नॉट. लॅम्बडा नॉट ही थ्रेशोल्ड वेवलेंथचं नोटेशन आहे. थ्रेशोल्ड वेवलेंथ फॉर अ मेटल इज मॅक्सिमम वेवलेंथ ऑफ इन्सिडेंट लाईट रिक्वायर्ड ऑर ॲट विच द इलेक्ट्रॉन इमिशन जस्ट बिगिन्स. थोड्याशा फरकानं थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी समजून आली असेल थ्रेशोल्ड वेवलेंथ, कारण आपल्याला माहिती आहे फ्रिक्वेन्सी आणि वेवलेंथचं रिलेशन हे इनवर्स असतं, म्हणून तिथं आपण मिनिमम फ्रिक्वेन्सी म्हणतो होतो, तर इथंच फक्त आपल्याला मॅक्सिमम वेवलेंथ असं म्हणावं लागलेलं आहे. ओके, ॲट विच इलेक्ट्रॉन इमिशन जस्ट बिगिन्स. ओके, the value of threshold wavelength for which metal is different for different metals. Photoelectric work function काय डेफिनेशन आहे पहा. the photoelectric work function for a metal omega naught, this notation is called as omega naught, is the minimum energy required to detach the electron from a metal. आता परत एकदा या ठिकाणी पहा, फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन ही कॅरेक्टरिस्टिक किंवा हे जे मेजर आहे ते कुणाचं आहे, मेटलसाठीच आहे. परत एकदा फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन हे प्रत्येक मेटलसाठी वेगवेगळं आहे. आता फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन म्हणजे नेमकं काय, तर बेसिकली वर्क फंक्शन ही ॲक्च्युली व्हॅल्यू ऑफ एनर्जीच आहे. ही एनर्जीचीच व्हॅल्यू आहे. कशासाठीची एनर्जी, द मिनिमम व्हॅल्यू ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू डिटॅच द इलेक्ट्रॉन फ्रॉम मेटल. त्या मेटलमधून इलेक्ट्रॉनला बाहेर काढण्यासाठी, त्या इलेक्ट्रॉनमधून इलेक्ट्रॉनला डिटॅच करून त्याला बाहेर काढण्यासाठी कमीत कमी किती एनर्जी लागते, त्याला आपण फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन फॉर दॅट मेटल म्हणतोय. म्हणजे फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन म्हणजे ही ॲक्च्युली एनर्जीच आहे, एनर्जीचीच व्हॅल्यू आहे, कमीत कमी एनर्जी जी त्या इलेक्ट्रॉनला मेटलच्या सरफेसपासून तोडून बाजूला काढण्यासाठी आवश्यक असते. ओके, म्हणजेच फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन आणि त्याच्या वरच्या ज्या एनर्जीच्या व्हॅल्यू असतील त्या ऑब्व्हियसली आपण जर का इन्सिडेंट केलं त्या मेटलवर तर इलेक्ट्रॉन्स आपल्याला मिळणार आहेत. आता आपण एका पर्टिक्युलर उदाहरणाच्या सहाय्याने या ठिकाणी पाहू. आता हा एक मेटलचा सरफेस आपण या ठिकाणी बघतोय. ओके, याच्यावर आपण लाल कलरचं रेडिएशन टाकलं, इलेक्ट्रॉन्स आपल्याला मिळालेत का, इथं नाही मिळालेलं. आता आपण या ठिकाणी ग्रीन कलरचं रेडिएशन टाकलेलं, आपल्याला इथनं जस्ट इलेक्ट्रॉन मिळायला सुरुवात झालेली आहे. म्हणजेच आपल्यासाठी ही जी आहे ती न्यू नॉट आहे. लक्षात घ्या, ह्याची जी ह्या रेडिएशन ग्रीन रेडिएशन जी आहे हे जे इन्सिडेंट केलेलं त्याची जी फ्रिक्वेन्सी आहे ती न्यू नॉट आहे, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी आहे. लक्षात घ्या या ठिकाणी. मग फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन आपण कसं डिफाईन करतो बघा, फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन इज इक्वल टू प्लँक्स कॉन्स्टंट इंटू थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी फॉर दॅट मेटल. हा जो मेटल आपण कन्सिडर करायला लागलेला आहे याचं फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन कसं फाइंड आउट करायचं आपण, तर प्लँक्स कॉन्स्टंट ज्याची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे गुणिले त्याला त्या मेटलसाठी किती थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू आहे ते, त्यानं त्याला मल्टिप्लाय केलं की आपल्याला फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन जे आहे त्याची व्हॅल्यू आपल्याला मिळत असते. परत एकदा पहा, द फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन फॉर मेटल इज द मिनिमम एनर्जी रिक्वायर्ड, कमीत कमी किती एनर्जी लागते त्या इलेक्ट्रॉनला त्या मेटलमध्ये डिटॅच करण्यासाठी, तर त्याला आपण म्हणत असतोय फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन. याच्यामध्ये आपण पाहिलं याचे म्हणजे प्लँक्स कॉन्स्टंट आणि न्यू नॉट इज थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी फॉर दॅट मेटल. ओके, नेक्स्ट इज अ स्टॉपिंग पोटेन्शियल. आपण फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचा ज्यावेळी एक्सपेरिमेंट हा पाहिला होता त्याच वेळी आपण ही गोष्ट सांगितली होती. स्टॉपिंग पोटेन्शियल म्हणजे काय, द मिनिमम निगेटिव्ह पोटेन्शियल अप्लाइड टू कॅथोड फॉर विच फोटो इलेक्ट्रिक करंट बिकम्स झिरो इज कॉल्ड ॲज अ स्टॉपिंग पोटेन्शियल. या कॅथोडला आपण कमीत कमी निगेटिव्ह पोटेन्शियल असं की जिथं फोटो इलेक्ट्रिक करंट पूर्णपणे झिरो झाला. आपण आता हे का करंट झिरो होतो ते त्या व्हिडिओमध्ये पाहिले. आपण फक्त या ठिकाणी डेफिनेशन आपण ध्यानामध्ये घ्या की द मिनिमम निगेटिव्ह पोटेन्शियल अप्लाइड टू कॅथोड फॉर विच फोटो इलेक्ट्रिक करंट बिकम्स झिरो इज कॉल्ड ॲज अ स्टॉपिंग पोटेन्शियल. ओके, आता ही डायग्रॅम तुम्ही ध्यानामध्ये घ्या सगळ्यांनी, कारण या डायग्रॅम किंवा हा एक्सपेरिमेंट आपण पाहिला होता, एक्सपेरिमेंट फॉर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. ओके, ह्याच्या साहाय्याने आपण पूर्ण डिटेलमध्ये तो एक्सपेरिमेंट नेमकं काय आहे, काय काय आपले त्याच्यामध्ये प्रोसेस केली वगैरे आपण हे पाहिले. तर त्याच्यावर आधारित आपल्याला जे काही ऑब्झर्वेशन्स मिळाले त्याच्यावर आधारित आपण सांगणार आहोत कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. म्हणजे आपण ज्या कॅरेक्टरिस्टिक्स सांगणार आहोत त्या या एक्सपेरिमेंटवर आधारित आपल्याला कळून आलेल्या आहेत ना, त्या सांगणार आहोत. हे ध्यानामध्ये घ्या. आपण आपल्याला काय काय समजलं पाहूया आपण. पहिली कॅरेक्टरिस्टिक आपल्याला काय समजली, द फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट इज अन इन्स्टंटेनियस प्रोसेस. म्हणजे काय पहा की
फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट इज अन इन्स्टंटेनियस प्रोसेस, याचा अर्थ ॲज सून ॲज यू इन्सिडंट द रेडिएशन ऑफ अ पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी ऑन अ मेटॅलिक सरफेस, इलेक्ट्रॉन्स गेट्स इमिजिएटली इजेक्टेड. इलेक्ट्रॉन हे बाहेर पडतात इमिजिएटली. कधी? ज्यावेळी तुम्ही पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीचं रेडिएशन त्या मेटॅलिक सरफेसवर टाकतात. इन्स्टंटेनियस म्हणजे इन्स्टंट, अगदी लगेच, ताबडतोब, व्हेरी फास्टली, विदाऊट वेस्टिंग अ टाईम, विदाऊट टाईम लॅग. म्हणजे काय की ज्या क्षणी तुम्ही त्या मेटॅलिक सरफेसवर एक पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीचं रेडिएशन टाकता, लगेच इलेक्ट्रॉन इमिशनला सुरुवात होते. हे फोटो इलेक्ट्रिक इमिशन जे आहे त्याची एक कॅरेक्टरिस्टिक आहे की डिले होत नाही. रेडिएशन टाकल्या इलेक्ट्रॉन तुम्हाला मिळतात. इन्स्टंटली इलेक्ट्रॉन्स यू गेट as soon as you incident the radiation of a particular frequency. The next characteristic is photoelectric effect occurs only when the frequency of incident radiation is equal to or greater than threshold frequency of a metal. आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे पहा. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट आपल्याला त्याच वेळी मिळतो ज्यावेळी आपण जे रेडिएशन इन्सिडंट करणार आहे त्या मेटॅलिक सरफेसवर त्याची फ्रिक्वेन्सी एकतर थ्रेशॉल्ड फ्रिक्वेन्सी एवढी पाहिजे किंवा थ्रेशॉल्ड फ्रिक्वेन्सीपेक्षा जास्त व्हॅल्यू पाहिजे त्या इन्सिडंट रेडिएशनची. आपल्याला या ठिकाणी कळते पहा, हे रेडिएशन आपण या ठिकाणी टाकले, इलेक्ट्रॉन्स मिळालेत का? आपल्याला नाही मिळाले. ही थ्रेशॉल्ड फ्रिक्वेन्सीचं रेडिएशन आहे, आपल्याला इलेक्ट्रॉन तर मिळाले. हे काही आपल्याला पाहता येते आपण आहे का, इलेक्ट्रॉन्स आपल्याला मिळाले. आणि त्याच्यापेक्षा जास्त फ्रिक्वेन्सीचं रेडिएशन आपण या ठिकाणी टाकलेलं आहे, तर आपल्याला आणखीन इलेक्ट्रॉन्स या ठिकाणी मिळालेले आहेत. Okay, so photoelectric effect occurs only when the frequency of incident radiation is equal to or greater than threshold frequency असेल तरच फोटो इलेक्ट्रॉन्स मिळतात, म्हणजेच फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट दिसून येतो. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक इज द फोटो इलेक्ट्रिक करंट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द इंटेन्सिटी ऑफ इन्सिडंट लाईट अँड इंडिपेंडंट ऑफ फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडंट लाईट. आपल्याला फोटो इलेक्ट्रिक करंट जो मिळतो तो डिपेंड असतो इंटेन्सिटी ऑफ लाईटवर आणि ना की फ्रिक्वेन्सी ऑफ लाईट. म्हणजे तुम्ही किती फ्रिक्वेन्सीची लाईट त्या ठिकाणी टाकलेली आहे. ऑब्वियस आहे आपल्याला फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट मिळणार आहे, याचा अर्थ आपण थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीपेक्षा जास्त व्हॅल्यूचीच लाईट इन्सिडेंट केलेली असणार आहे त्या ठिकाणी. पण फोटो इलेक्ट्रिक करंट जो मिळणार आहे आपल्याला तो डिपेंड नाही आहे फ्रिक्वेन्सीवर, की किती फ्रिक्वेन्सीचं रेडिएशन तुम्ही टाकलं आहे त्याच्यावर नाही, तर इंटेन्सिटी किती आहे त्या लाईटची, म्हणजे नंबर ऑफ रेज किती तुम्ही त्या ठिकाणी इन्सिडेंट केलेले आहेत टार्गेट मटेरियलवर, त्याच्यावर डिपेंड आहे की फोटो इलेक्ट्रिक करंट तुम्हाला किती मिळणार आहे. आणि म्हणून आपण सांगतो की इंटेन्सिटी ऑफ लाईट आणि फोटो इलेक्ट्रिक करंट हे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. आपल्याला ग्राफमध्ये दिसून येते पहा की इंटेन्सिटी ऑफ लाईट आपण ज्या पद्धतीनं वाढवू तशीच फोटो इलेक्ट्रिक करंटची जी व्हॅल्यू आहे ना ती वाढत जाते. हे एक इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक आहे. पुढची महत्त्वाची कॅरेक्टरिस्टिक जी आहे फोटो इलेक्ट्रिक इफेक्टची ती the velocity of photoelectrons is directly proportional to the frequency of incident light and independent of intensity of incident light. फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचं एक महत्त्वाचं सांगणं काय आहे की एक निष्कर्ष काय आहे की जे बाहेर पडलेले फोटो इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांचा जी व्हेलॉसिटी आहे ती इंटेन्सिटी ऑफ लाईटवर डिपेंड नाही, तर ती डिपेंड आहे फ्रिक्वेन्सी ऑफ लाईटवर. आणि त्यांच्यामध्ये डायरेक्ट रिलेशन आहे, म्हणजे वेलॉसिटी ऑफ फोटो इलेक्ट्रॉन्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडेंट लाईट. आपण या ठिकाणी पाहत असाल पहा, फ्रिक्वेन्सी ऑफ लाईट जशी वाढत गेले तशीच वेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजेच कायनेटिक एनर्जी इन द फॉर्म ऑफ कायनेटिक एनर्जी जास्त तुम्हाला पाहायला मिळते. बघा आपल्याला या ठिकाणी कळून येत असेल. ओके, फ्रिक्वेन्सी ऑफ द रेडिएशन वाढली की कायनेटिक एनर्जी ऑफ द फोटो इलेक्ट्रॉन्स ती सुद्धा वाढलेली आहे. किती इंटेन्सिटीचे रेडिएशन्स तुम्ही टाकले ह्याचा काहीही मतलब नाही वेलॉसिटी ऑफ फोटो इलेक्ट्रॉन्सची. वेलॉसिटी ऑफ फोटो इलेक्ट्रॉन्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी ऑफ द लाईट. ओके, द नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक इज फॉर द गिवन मेटल द स्टॉपिंग पोटेन्शियल इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द फ्रिक्वेन्सी अँड इज इंडिपेंडंट ऑफ इंटेन्सिटी ऑफ लाईट. या ठिकाणी तुम्ही पाहत असाल की एक तुम्हाला दिलेल्या मेटलसाठी स्टॉपिंग पोटॅन्शियलची जी व्हॅल्यू आहे ती फ्रिक्वेन्सी ऑफ द इन्सिडेंट रेडिएशन आहे त्याच्यावर डिपेंड आहे आणि ना की इंटेन्सिटीवर डिपेंड आहे. म्हणजे किती फ्रिक्वेन्सीचं रेडिएशन तुम्ही टाकताय त्याच्यावर त्याचे स्टॉपिंग पोटॅन्शियलची व्हॅल्यू डिपेंड आहे, इंटेन्सिटीवर ती डिपेंड नाही. आता या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी दिसतंय पहा की मेटल ए साठी जी व्हॅल्यू होती स्टॉपिंग पोटॅन्शियलची ती वेगळी आहे, तर मेटल बी साठीची फ्रिक्वेन्सी
ची जी व्हॅल्यू आहे इन्सिडेंट रेडिएशनची ती वेगळी आहे स्टॉपिंग पोटेन्शियलसाठी. ओके, सो डिअर स्टुडंट्स, आपणाला हे या गोष्टी समजून येतात की फॉर द गिवन मेटल द स्टॉपिंग पोटेन्शियल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द फ्रिक्वेन्सी अँड इज इंडिपेंडेंट ऑफ इंटेन्सिटी ऑफ लाईट. Our next characteristic is the rate of emission of photoelectrons from photocathode is independent of its temperature. फोटोकॅथोड किंवा फोटोकॅथोडमधनं जे इलेक्ट्रॉन्स बाहेर पडणार आहेत त्याचा रेट हा इंडिपेंडंट ऑफ टेम्परेचर आहे. म्हणजे फोटोकॅथोडचं टेम्परेचर काहीही असलं तर रेट ऑफ इमिशन ऑफ फोटो इलेक्ट्रॉन्सचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. टेम्परेचर कितीही असू दे, फोटोकॅथोडचं रेट ऑफ इमिशन ऑफ फोटो इलेक्ट्रॉन्स इज इंडिपेंडंट ऑफ इट. आता ही डायग्रॅम पहा, ह्याच्यामध्ये आपल्याला कळून आलेलं आहे पहा की इंटेन्सिटी ऑफ लाईट कितीही असली तरीसुद्धा स्टॉपिंग पोटेन्शियल जे आहे ते त्याच्यापासून इंडिपेंडंट आहे. आपल्याला ह्याच्यातून कळतं आहे पहा. आपण मगाशी ही कॅरेक्टरिस्टिक या ठिकाणी पाहिलेली आहे की ज्यावेळी इंटेन्सिटी ऑफ लाईट आपण वाढवत नेली, ठीक आहे, फोटो इलेक्ट्रिक करंटच्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या आपल्याला वाढत्या मिळालेल्या आहेत तिथं, पण स्टॉपिंग पोटेन्शियल प्रत्येक इंटेन्सिटी ऑफ लाईटसाठी मात्र त्याची व्हॅल्यू सेमच आहे. ओके, प्लीज रीड दिस ग्राफ केअरफुली. नाव numerical. The photoelectric work function of a certain metal is 3 into 10 raised to minus 19 joule. Calculate threshold frequency. फोटोइलेक्ट्रिक वर्क फंक्शन सांगितलेलं एका मेटलचं आहे 3 into 10 raised to minus 19 joule. The threshold frequency किती असेल? We know that threshold frequency nu naught is equal to 3 into 10 raised to minus 19 joule. We know the value of Planck's constant. And we are asked to calculate nu naught, means the threshold frequency. We know the formula omega naught is equal to h into nu naught. We rearranged the formula for a nu naught. We did put the values in the equation and we come out with the answer. See, very simple example. Threshold frequency is equal to 0.453 into 10 raised to 15 hertz. The next example is a little different. The photoelectric work function of a certain metal is 5 electron volt. Calculate threshold frequency. Now here the photoelectric work function is given in a unit electron volt. So how to solve this example? See, we know the formula omega naught is equal to h nu naught. So we rearrange the formula nu naught is equal to omega naught upon h. Now omega naught means the photoelectric work function. How you have to convert it into joules. Okay, how to convert? You are given 5 electron volt work function, so you have to multiply this 5 by 1.6 into 10 raised to minus 19. Remember this thing, if you want to convert the photoelectric work function from electron volt to joule, you have to multiply the given quantity, the given magnitude by 1.6 into 10 raised to minus 19. Okay, and the value of photoelectric constant, and after calculating we come up with answer for threshold frequency is equal to 1.212 into 10 raised to 15 hertz. Thank you, dear students.